आज मी तुम्हाला अंड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। गावाकडच्या पद्धतीने जी साधी सिंपल अशी म्हणजे घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये। तर इथे मी अंडी उकडायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मीठ टाकलं की अंडी छान सोलता येतात। तर इथे वाटण काढून घेतलेले आहे। धन, हवरी, हरभऱ्याची डाळ, किसलेलं खोबरं, कांदा, लसूण आणि टमाटर टाकलेला आहे। तर इथे मी सर्व असं वाटण काढून घेतलेलं आहे। तर आता हे सर्व वाटण भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 टमाटी चिरलेली आहे। छोट्या टमाटी होती। त्यानंतर 2 कांदे। तर इथे मी आता वाटण भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे आणि पहिल्यांदा डाळ भाजून घेणार आहे। त्यानंतर मग बाकीचं खोबरं, लसूण, कांदा, टमाटर वगैरे सर्व भाजून चांगलं लाल परतून घेणार आहे। तर इथे माझं वाटण भाजून झालेलं आहे। मी डाळ, हवरी आणि कांदा वेगळा वाटून घेणार आहे। त्यानंतर इथे खोबरं आणि लसूण आणि टमाटा वेगळा वाटून घेणार आहे परतण्यासाठी। तर इथे मी आता गार झालं की वाटून घेणार आहे। तोपर्यंत वाटण गार होतंय तोपर्यंत मी ते मसाले काढून घेणार आहे। इथे मी संडे मसाला घेतलेला आहे। त्यानंतर मग मटन मसाला, हळद, त्यानंतर गोडा मसाला घेतलेला आहे। घरामध्ये असलेले जे अवेलेबल मसाले आहेत ते सर्व घेतलेले आहे। घरचा कुटलेला मसाला, हळद पाव चमचे घेतलेली आहे। ते एका हातात कॅमेरा होता, दुसऱ्या हाताने घेत त्यामुळे थोडीशी सांडलेली आहे। ते आता मी घरचा कुटलेला मसाला, तुम्हाला केवढं तिखट हवंय तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर मला एवढंच मसाले घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी ते सर्व वाटून घेतलेलं आहे। मस्त अशी अंडी उकडलेली आहे। तर आता मी अंडी सोलून घेणार आहे। तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कालवणाला तरी हवी असेल तर गरम पाणी ओतलं की खूप छान तरी येते। तोपर्यंत पाणी गरम होईल आणि माझी अंडी सर्व सोलून होती। तरी इथे मी सर्व अशी अंडी सोलून घेतलेली आहे। तर आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये मी जे लसूण, खोबरं आणि टमाटा वाटलेला आहे ते सर्व चांगलं तेल सुटोस्तं चांगलं परतून घेणार आहे। तोपर्यंत त्याचे थोडे इकडे उडत नाही। तर अर्धा अंड्याचे काप करून घेतलेले आहे मी। तुम्हाला हवे तसे अंडी टाकू शकता। तर इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला। त्यामध्ये जो काढलेला मसाला आहे तो सर्व मिक्स करून पुन्हा तेल सुटोस्तर परतून घ्यायचं आहे। चांगलं तेल सुटलं पाहिजे मसाल्यामध्ये, एकसारखं हलवत राहायचं, खाली करपलं नाही पाहिजे। मी घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच बनवलेलं आहे। तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आहे। त्यानंतर मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। त्यामध्ये मी अंडी मिक्स करून घेणार आहे। त्यावरून मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकताना काय शूट झालेलं नाही आहे। तर अंडी टाकताना मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। त्यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी ओतून मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता गरम पाणी ओतलं आहे। तर कालवणाला मस्त अशी तरी जे वाटलेलं वाटण टाकलेलं आहे। तर इथे माझं मस्त असं अंड्याचं बनवून झालेलं आहे। मध्येच कॅमेरा बंद झाला, शूट झालं नाही उकळताना वगैरे। तर बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे। गावाकडच्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे जसं म्हणजे